नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभारती अकॅडमी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण आणि प्रगत अध्यापनशास्त्र म्हणजेच पेडागॉजीचे टॉप प्रश्न. हे असे प्रश्न आहेत जे स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. आता या सेशनचा फॉर्मॅट अगदी सोपा आणि सरळ आहे. तुमच्यासमोर एक प्रश्न असेल आणि तुम्हाला तुमचं उत्तर विचार करण्यासाठी आणि कमेंट करण्यासाठी 4 ते 5 सेकंदाचा वेळ मिळेल. त्यानंतर मी तुम्हाला योग्य उत्तर सांगेन आणि स्पष्टीकरण सुद्धा देणार. मग तयार आहात सगळे? चला तर मग आजच्या या जबरदस्त सेशनला लगेच सुरुवात करूया. चला, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे. अशरण या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? याचे पर्याय ए शूर, बी निराधार, सी शरण आलेला, डी रक्षण करणारा. पटापट विचार करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला काय वाटते ते लगेच खाली कमेंट करा. तुमची वेळ सुरू होते आता. 1, 2, 3. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी निराधार. ज्यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. अशरण म्हणजे ज्याला कोणाचीही आसरा किंवा आधार नाही असा म्हणजेच निराधार. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. दिलेले वाक्य: नवीन उद्योगाची सुरुवात करताना त्याने प्रचंड धीटपणा दाखवला. या ठिकाणी धीटपणा या शब्दाला अधोरेखित केले आहे आणि याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय आहेत पर्याय ए धाडस, पर्याय बी भित्रेपणा, पर्याय सी शौर्य की पर्याय डी चिकाटी. चला तर मग आपापले उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी भित्रेपणा. ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांनी कमेंटमध्ये नक्की टाईप करा. धीटपणा या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द म्हणजेच भित्रेपणा होय. प्रश्न क्रमांक 3. अतींद्रिय या शब्दसमूहाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. तर प्रत्येक वेळेस शब्दसंपत्ती या घटकावर प्रश्न विचारण्यात येतात आणि हे प्रश्न मागील एक्झाममध्ये विचारण्यात आलेले आहेत. याचे पर्याय आहेत ए सर्व इंद्रियांवर ताबा मिळवणारा, बी ज्याचे ज्ञान इंद्रियांना होऊ शकत नाही असा, सी इंद्रियाचे लाड पुरवणारा की डी इंद्रियांच्या स्वाधीन असणारा. चला विचार करा बरं, याचे उत्तर काय असेल आणि कमेंट करा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी ज्याचे ज्ञान इंद्रियांना होऊ शकत नाही असा. इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे असणाऱ्या किंवा इंद्रियांना न समजणाऱ्या गोष्टीला अतींद्रिय म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय? हा प्रश्न वारंवार एक्झाममध्ये विचारण्यात येतो. या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय ए पीठ मळणे, बी खूप मार देणे, सी काम पूर्ण करणे, डी समजूत घालणे. तर सर्वांनी आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय बी खूप मार देणे. याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. कणिक तिंबणे याचा लाक्षणिक अर्थ कोणाला तरी खूप बेदम मार देणे असा होतो. पुढील प्रश्न क्रमांक 5. ग ची बाधा होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. हा प्रश्न सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये विचारण्यात येत असतो. पर्याय आहेत पर्याय ए रोग होणे, बी अंगात भूत शिरणे, सी गर्वाने फुगणे किंवा गर्व चढणे, डी गरिबी येणे. चला तर मग पटापट उत्तर सांगा आपले. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय
सी. गर्वाने फुगणे किंवा गर्व चढणे. ग म्हणजे गर्व. एखाद्याला स्वतःचा अतिशय गर्व होणे याला ग ची बाधा होणे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. हा प्रश्न सुद्धा नेहमी रिपीट होत असतो. याचे पर्याय आहेत. पर्याय ए. आधीच कामसू असणे व त्यात चांगली संधी मिळणे. बी. आधीच आळशी असणाऱ्या माणसाच्या आळसात आणखी भर पडणे. सी. खूप उत्साहाने काम करणे. डी. सतत ऋतू बदलत राहणे. चला मग विचार करा, याचे उत्तर काय असेल बरं? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आधीच आळशी असणाऱ्या माणसाच्या आळसात आणखी भर पडणे. उल्हास म्हणजे आळशी वृत्ती आणि फाल्गुन हा आळसाला खतपाणी घालणारा ऋतू, म्हणजेच आळशाला आळस करायला आणखी एक कारण मिळणे. प्रश्न क्रमांक 7. घरंदाज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. हा प्रश्न थोडा अवघड आहे. याचे पर्याय आहेत. ए. खानदानी. बी. बदफैली. सी. श्रीमंत की डी. सज्जन. मित्रांनो, याचे उत्तर सांगा बरं काय असेल? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बदफैली. घरंदाज म्हणजे चांगल्या कुळातील किंवा सभ्य वागणुकीचा, आणि या ठिकाणी आपला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे बदफैली, म्हणजेच वाईट चालीचा, चारित्र्यहीन असा होतो. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी प्राणी व त्यांचे राहण्याचे ठिकाण दिलेले आहेत आणि चुकीची जोडी ओळखायची आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पर्याय ए. सुगरण खोपा. बी. साप वारुळ. सी. वाघ गुहा आणि डी. घोड्यांचा गोठा. तर मित्रांनो, आपले उत्तर नक्की कमेंट करा. सर्वांना याचे उत्तर माहीतच असेल. याचे उत्तर आहे पर्याय डी. हे पर्याय चुकीची जोडी आहे, कारण घोड्यांचे राहण्याचे ठिकाण तबेला किंवा पागा असते आणि गाई म्हशींच्या राहण्याच्या ठिकाणाला गोठा असे म्हणतो. त्यामुळे घोड्यांचा गोठा नसतो, तर घोड्यांचा तबेला किंवा पागा असतो. प्रश्न क्रमांक 9. पिकते तिथे विकत नाही या म्हणीचा योग्य अर्थ काय? दिलेले पर्याय आहेत. पर्याय ए. शेतात तयार झालेला माल तिथेच संपतो. बी. एखादी गोष्ट जिथे मुबलक प्रमाणात निर्माण होते तिथे तिला फारसे मूल्य मिळत नाही. सी. बाजारात चांगल्या मालाची नेहमी कमतरता असते. की डी. कष्ट करूनही मोबदला न मिळणे. याचे उत्तर सर्वांनी कमेंट करा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. एखादी गोष्ट जिथे मुबलक प्रमाणात निर्माण होते तिथे तिला फारसे मूल्य मिळत नाही. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या गुणांची किंवा वस्तूची तिथल्या लोकांना किंमत नसते, हा या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 10. शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. सर्वांनी 4 पर्यायाचे ऑब्झर्वेशन करायचे आहे आणि यातील शुद्ध शब्द कमेंटमध्ये नक्की टाईप करा. तर यातील योग्य उत्तर आहे, म्हणजेच योग्य शुद्ध शब्द आहे पर्याय सी. उत्स्फूर्त. उत्स्फूर्त या शब्दात उ ऱ्हस्व असतो व फूचा उकार दीर्घ असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात येतो. पुढील प्रश्न. वाघ
या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल? दिलेले पर्याय आहेत. पर्याय ए वाघे, बी वाघ, सी वाघोबा, डी वाघिणी. चला तर मग विचार करा बरं, याचे उत्तर काय असेल? नक्की कमेंट करा पटकन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय बी वाघ. मित्रांनो, या ठिकाणी अकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन सामान्यतः बदलत नाही. यामध्ये उदाहरण पाहूया. एक वाघ, अनेक वाघ. वाघिणी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे. प्रश्न क्रमांक 12. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. या वाक्यातील गोष्ट हे कोणत्या प्रकारचे कर्म आहे? दिलेले पर्याय आहेत. ए प्रत्यक्ष कर्म, बी अप्रत्यक्ष कर्म, सी विधानपूरक आणि डी उद्देश. अशा प्रकारचा प्रश्न वारंवार एक्झाममध्ये विचारण्यात येत असतो. तर याचे उत्तर आहे पर्याय ए प्रत्यक्ष कर्म. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, द्विकर्मक वाक्यात जी वस्तू असते ती प्रत्यक्ष कर्म असते. या ठिकाणी वस्तू म्हणजे गोष्ट, त्यामुळे ते प्रत्यक्ष कर्म आहे आणि ते प्रथमेत असते. आणि जो सजीव प्राणी किंवा व्यक्ती असते ते अप्रत्यक्ष कर्म असते. या ठिकाणी नातवाला हे चतुर्थीत विभक्तीत आहे. प्रश्न क्रमांक 13. चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? या ठिकाणी व्याकरणामधील या घटकावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारण्यात येतो. याचे ऑप्शन आहेत. पर्याय ए उभयान्वयी अव्यय, बी शब्दयोगी अव्यय, सी केवलप्रयोगी अव्यय आणि डी क्रियाविशेषण अव्यय. तर मित्रांनो, सर्वांनी आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. तर याचे उत्तर आहे पर्याय बी शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे जे अव्यय नामाला जोडून येते व त्याचा इतर शब्दाशी संबंध दाखवते. या ठिकाणी चाकू या नामाला जोडून मुळे हे शब्द आलेला आहे, त्यामुळे ते शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 14. आई मुलाला हसविते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. हा प्रश्न खूप वेळा एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. याचे पर्याय आहेत. पर्याय ए शक्य क्रियापद, बी प्रयोजक क्रियापद, सी सिद्ध क्रियापद आणि डी भावकर्तृक क्रियापद. कोणाकोणाला याचे उत्तर येते त्यांनी कमेंट करा बरं. तर याचे उत्तर आहे पर्याय बी प्रयोजक क्रियापद. हे कसे बरोबर ते आपण पाहूया. मित्रांनो, जेव्हा कर्ता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून ती क्रिया करून घेतो, या ठिकाणी आई मुलाला हसण्याची क्रिया करायला लावते, तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असते. पुढील प्रश्न पाहूया. चला, प्रश्न आहे आपला. पाय घसरला आणि तो पडला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? हे सर्व प्रश्न खूप वेळा एक्झाममध्ये रिपीट झालेले आहेत आणि यावरती परत परत प्रश्न विचारण्यात येत असतात. याचे पर्याय आहेत. केवल वाक्य, बी मिश्र वाक्य, सी संयुक्त वाक्य आणि डी संकेतार्थी वाक्य. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी संयुक्त वाक्य. या वाक्यात 2 स्वतंत्र केवल वाक्य आहेत आणि ते 2 स्वतंत्र केवल वाक्य हे आणि या समुच्चयबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत, त्यामुळे ते संयुक्त वाक्य बनते. प्रश्न क्रमांक 16. तो सुंदर निबंध लिहित असतो. या वाक्याचा काळ ओळखा. याचे पर्याय आहेत. पर्याय ए रीती वर्तमान काळ, बी
अपूर्ण भूतकाळ, सी साधा भविष्यकाळ आणि डी पूर्ण वर्तमान काळ. मित्रांनो, काळ या घटकावरती प्रत्येक वेळी एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात येतो. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए रीती वर्तमान काळ. ते कसे आपण पाहूया. वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया सतत करण्याची सवय किंवा रीत दर्शवण्यासाठी म्हणजेच लिहित असतो, खात असतो, चालत असतो, पळत असतो म्हणजे त अधिक असतो हे जेव्हा येते तेव्हा रीती वर्तमान काळ वापरतात. ही ट्रिक सर्वांनी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. चहा पाणी या सामासिक शब्दाचा समास ओळखा. या ठिकाणी दिलेले पर्याय आहेत. पर्याय ए इतरेतर द्वंद्व समास, बी समाहार द्वंद्व, सी वैकल्पिक द्वंद्व आणि डी अव्ययीभाव समास. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा बरं. तर याचे उत्तर आहे पर्याय बी समाहार द्वंद्व समास. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मुख्य वस्तूच्या जोडीला त्याच वर्गातील इतर वस्तूचाही समावेश होतो म्हणजे समाहार होतो, त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. या ठिकाणी चहा पाणी म्हणजे चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ. प्रश्न क्रमांक 18. रामाकडून रावण मारला गेला. हा प्रयोग कोणता? मित्रांनो, हा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो. याचे पर्याय आहेत. पर्याय ए कर्तरी प्रयोग, बी कर्मणी प्रयोग, सी भावे प्रयोग आणि डी अकर्मक कर्तरी प्रयोग. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कर्मणी प्रयोग म्हणजेच नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे मराठीत कर्त्याला कडून प्रत्यय लावून व शेवटी गेलासारखे संयुक्त क्रियापद वापरून होणाऱ्या प्रयोगाला कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी असे म्हणतात. सर्वांनी ही व्याख्या लक्षातच ठेवा. प्रश्न क्रमांक 19. देवाने मला खूप दिले आहे. या वाक्यातील देवाने या शब्दाची विभक्ती ओळखा. याचे दिलेले पर्याय आहेत. पर्याय ए द्वितीया, बी तृतीया, सी चतुर्थी आणि डी प्रथमा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी तृतीया. याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. ने, ए, शी हे तृतीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत. देवाने या शब्दाला ने प्रत्यय लागल्यामुळे ती तृतीया विभक्ती आहे. सर्वांनी हे प्रत्यय लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 20. तोंडात बोट घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. पर्याय ए खूप भूक लागणे, बी गप्प बसणे, सी आश्चर्यचकित होणे आणि डी दात दुखणे. या प्रश्नाचे उत्तर तर सर्वांना आलेच पाहिजे. तर सर्वांनी आपापले उत्तर कमेंट करा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी आश्चर्यचकित होणे. एखादी नवल वाटावी अशी गोष्ट पाहिल्यावर थक्क किंवा विस्मित होणे म्हणजे तोंडात बोट घालणे. प्रश्न क्रमांक 21. यापुढील सर्व प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. खालील वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. पर्याय ए सर्व विद्यार्थ्यांनी, बी आपापल्या वर्गात, सी शांततेने बसावे आणि डी कोणतीही चूक नाही. तर आपण वाक्य वाचून घेऊया. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात शांततेने बसावे.
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, म्हणजेच कोणतीही चूक नाही. संपूर्ण वाक्य व्याकरण आणि अर्थाच्या दृष्टीने अचूक आहे, म्हणून उत्तर कोणतीही चूक नाही, म्हणजेच पर्याय डी असेल. प्रश्न क्रमांक 22. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. न्यायाधीशांनी आरोपीला त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे योग्य ती सुनावली. तर याचे ऑप्शन आहेत ए बक्षीस, बी शिक्षा, सी मदत आणि डी माफी. मित्रांनो, याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी शिक्षा. गुन्हा सिद्ध झाल्यावर न्यायाधीशांकडून शिक्षा सुनावली जाते. संदर्भानुसार हाच पर्याय योग्य ठरतो. प्रश्न क्रमांक 23. खालील वाक्यातील व्याकरणाची चूक दुरुस्त करून योग्य वाक्य ओळखा. खालील दिलेले वाक्य आहे आम्ही काल मुंबईला गेल्या होतो. तर दिलेले पर्याय आहेत ए आम्ही काल मुंबईला गेलो होतो, बी आम्ही काल मुंबईला जाऊन होतो, सी आम्ही काल मुंबईला गेला होतो, डी आम्ही काल मुंबईला गेले होते. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए आम्ही काल मुंबईला गेलो होतो. कारण की आम्ही हे प्रथम पुरुषी अनेकवचनी सर्वनाम असल्याने त्यासोबत क्रियापद गेलो होतो असे जुळते, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालील शब्दांचे अर्थपूर्ण वाक्यात रूपांतर करण्यासाठी योग्य क्रम लावा. पी यशाची पहिली पायरी, क्यू अपयश ही, आर असे म्हटले जाते आणि यस मानली जाते. तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय ए क्यू पी एस आर, म्हणजेच वाक्य होईल अपयश ही यशाची पहिली पायरी मानली जाते असे म्हटले जाते. योग्य क्रम लावल्यास अपयश ही यशाची पहिली पायरी मानली जाते असे म्हटले जाते हे अर्थपूर्ण वाक्य तयार होते. त्यामुळे पर्याय ए याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. खालील वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. ए पावसाळा सुरू होताच, बी शेतकरी आपल्या शेतात, सी नांगरणी करायला लागतात, डी कोणतीही चूक नाही. तर या दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय डी, कारण की यात कोणतीही चूक नाही. हे वाक्य सर्व दृष्टीने शुद्ध आणि परिपूर्ण आहे, त्यामुळे पर्याय डी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. भाषा शिक्षणात क्रीडा पद्धतीचा वापर केल्यामुळे काय साध्य होते? दिलेले पर्याय आहेत ए मुले फक्त खेळण्यात वेळ घालवतात, बी मुलांवरचा अभ्यासाचा ताण कमी होऊन ते आनंददायी वातावरणात भाषा सहज आत्मसात करतात, सी वर्ग नियंत्रण करणे कठीण होते आणि डी मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. चला बरं मित्रांनो, सर्वांनी आपले आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, मुलांवरचा अभ्यासाचा ताण कमी होऊन ते आनंददायी वातावरणात भाषा सहज आत्मसात करतात. क्रीडा पद्धती ही बालकेंद्रित पद्धत आहे, म्हणजेच प्ले वे मेथड. खेळातून मुले दबावाशिवाय भाषा अधिक वेगाने आणि आनंदाने शिकतात. यावरती हमखास प्रश्न विचारण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक 27. विद्यार्थ्यांमध्ये श्रवण कौशल्य म्हणजेच लिसनिंग स्किल
अधिक चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? यासाठी दिलेले पर्याय आहेत. पर्याय ए, वर्गात फक्त स्वतः सतत बोलत राहणे. बी, विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचायला सांगणे. सी, विद्यार्थ्यांना वर्गात विविध विषयांवर चर्चा, बालकथा किंवा ऑडिओ क्लिप्स लक्षपूर्वक ऐकण्याची संधी देणे. आणि डी, कठीण शब्दांचे शुद्ध लेखन लिहून घेणे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. श्रवण कौशल्याच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लक्षपूर्वक ऐकण्याची आणि त्यावर आधारित प्रतिक्रिया देण्याची जास्तीत जास्त संधी देणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 28. उपचारात्मक अध्यापन म्हणजेच रिमेडियल टीचिंग कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते? हा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करा. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आहे पर्याय बी. ज्या विद्यार्थ्यांना भाषा शिकताना सतत काही विशिष्ट अडचणी येतात व ते मागे पडतात. याचे उत्तर ज्यांचे बरोबर आले त्यांनी कमेंटमध्ये यस टाईप करा. निदानात्मक चाचणीद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील उणिवा शोधल्यानंतर त्या दूर करण्यासाठी जे विशेष मार्गदर्शन केले जाते त्याला उपचारात्मक अध्यापन म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. बहुभाषिक वर्ग खोलीत म्हणजेच मल्टीलिंग्वल क्लासरूम मध्ये भाषा शिक्षकाची भूमिका कशी असावी? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. सर्वांनी ते वाचून याचे योग्य उत्तर कमेंट करा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. विद्यार्थ्यांच्या मातृभाषेला संसाधन म्हणून स्वीकारून तिचा आदर करावा. आधुनिक शिक्षणशास्त्रानुसार वर्गातील बहुभाषिकता ही अडथळा नसून एक समृद्ध संसाधन आहे, ज्याचा वापर करून मुले एकमेकांकडून भाषा सहज शिकू शकतात. आपला शेवटचा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भाषा शिक्षणात सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन म्हणजेच CCE चा मुख्य हेतू काय? CCE म्हणजेच कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. यावरती प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात येतो. या ठिकाणी दिलेले पर्याय आहेत आणि हे पर्याय वाचून तुम्ही सर्वांनी उत्तर कमेंट करा. याचे उत्तर आहे पर्याय सी. विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील भाषिक आणि बिगर भाषिक प्रगतीचे सातत्याने निरीक्षण करून त्यांच्यात सुधारणा करणे. CCEचा उद्देश केवळ गुणांच्या आधारे श्रेणी ठरवणे नसून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि भाषिक प्रगतीचा सातत्याने आढावा घेऊन त्याला योग्य दिशा देणे हा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.